थांबा रे माझ्या लेकरांनो, हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला काय वाटतं, मला माहित नाही की तुमच्या मनामध्ये किती दुःख लपून बसलेले आहे. तुमच्यासोबत किती अन्याय झालेला आहे. लोकांनी तुमचा खूप विश्वासघात केलेला आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले वागले, लोकांनी मात्र तुम्हाला खूप वाईट वागणूक दिलेली आहे. हे सगळं मला कळत आहे. म्हणूनच मी हा संदेश खास माझ्या लेकरांसाठी बनवलेला आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत नक्की बघणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या बाळूमामावर पूर्ण विश्वास आहे. मी हा संदेश तुमची परिस्थिती बघूनच बनवलेला आहे. हा संदेश तुमच्या मनात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करेल, तुमच्या विचारांना योग्य दिशा देईल आणि पुन्हा नव्याने आयुष्य उभा करण्याची शक्ती देईल. तर ऐक बाळा, या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास सहन करावाच लागतो. कधी कोणाच्या वाटेला खूप दुःख येते, कधी कोणी खूप अपमानित होते. पण बाळांनो, जो माणूस स्वतःला या दुःखांतून सावरतो ना, तोच माणूस त्याचे भविष्य घडवतो आणि त्यालाच यश मिळाल्याचं खरं सुख भेटतं. माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझ्याही आयुष्यात खूप असे लोक आहेत जे तुला खूप कमी लेखतात, तुझा सारखा अपमान करतात. खूप लोकांनी तुझा विश्वासघातही केला आहे आणि म्हणूनच तुला आता असे वाटत आहे की आता सगळं संपलं. पण असं काहीच नाही. कुणी केलेला अपमान माणसाला संपवत नाही. त्या उलट काही अपमान माणसाला इतके मजबूत बनवतात की एक दिवस त्यांच्यापुढे सगळे लोक नतमस्तक होतात. आज लोक तुला कमी लेखतात, पण ही वेळ कायमची सारखी राहत नाही. आजच्या लोकांना तू कमजोर वाटतोस ना, उद्या तेच लोक तुझ्या मागे मागे फिरतील. दुसऱ्याला हरवण्यात कसला आलाय मोठेपणा? तू स्वतःला असे घडव की तुला कोणी हरवण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. बाळा, तुझ्या विरोधात चालणाऱ्या लोकांना कधीच रागाने उत्तर देऊ नकोस. शब्दांनी दिलेलं उत्तर फक्त काही वेळचं लक्षात राहते, पण मेहनतीने दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात राहते. आज तुझ्या प्रत्येक शत्रूला असे वाटत असेल की तू कधीच त्यांच्या पुढे जाऊ शकणार नाही. पण त्यांनी काय तुझं भविष्य बघितलेलं आहे का? तुझं भविष्य तर माझ्या हातात आहे, म्हणजेच तुझ्या बाळूमामाच्या हातात. मग तुला कसली चिंता? म्हणून बाळा, तू कोणाशी भांडण करत बसू नकोस. कोण बरोबर कोण चूक, तू या गोष्टीत तुझा वेळ घालूच नको. तू तो वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापर. बाळा, शांत राहून स्वतःवर काम कर. जे लोक तुला कमी लेखतात त्यांना उत्तर देण्यासाठी आवाजाची नाही, तर तुझ्या प्रगतीची गरज आहे. बाळा, आजचे हे कठीण दिवस कायमचे नाहीत. हा प्रत्येक दिवस तुला आतून मजबूत करत आहे. मला खात्री आहे बाळा, आज तू जितका रडतोस, उद्या त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हसणार आहेस. आज जितका अपमान झाला त्यापेक्षा जास्त तुला सन्मान मिळेल. मी तुझ्यासाठी यशाचे दार उघडलेले आहे, पण त्या वाटेतून तुला चालायचं आहे. मग तुला वाटेल तितका सोपा नाही रस्ता. या वाटेत तुला अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागेल. तुझी खूप परीक्षा घेतली जाणार आणि तुला या सगळ्या परीक्षा पास करूनच शेवटच्या टप्प्यात यश प्राप्त होईल. म्हणूनच चल बाळा, आता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि कामाला लाग. आता मागे जे काही झालं तुझ्यासोबत, जा विसरून आता आयुष्याच्या या नवीन प्रवासाला सुरुवात कर. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे नवीन संदेश तुम्हाला दररोज ऐकायला भेटेल.